अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। कसे आहात तुम्ही सर्व? तर बघा, खूप पावन आणि खूप महत्वाचा दिवस आता येत आहे, खूप जवळच आहे तो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा। आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 7 दिवसाची सेवा म्हणजेच गुरुचरित्र पारायण करायचे आहे। आता बरेचसे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे, कोणी 21 दिवसाचे करत आहे, तर कोणी 11 दिवसाचे करत आहे। तर त्या तसे आपल्याकडून जमले नसतील तर मन उदास न करता तुम्ही गुरुचरित्राचे सुद्धा पारायण करू शकतात 7 दिवसाचे। तर गुरुपौर्णिमा ही 29 तारखेला आहे, म्हणजेच बुधवारी गुरुपौर्णिमा आहे। तर तुम्हाला 23 तारखेला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे। 4 वेद आहे, पण 5वा वेद म्हटले जाणारे गुरुचरित्र पारायणाचे वाचन जो कोणी व्यक्ती करत असतो तो स्वतःच भाग्यवंत असतो, कारण भाग्यवंतालाच गुरुचरित्र पारायण करायला मिळत असते। गुरुचरित्र पारायण करणे हे प्रत्येकाच्या नशिबात नाही। ज्यांच्या नशिबामध्ये गुरुची सेवा लिहिली आहे त्यांनाच गुरुचरित्र पारायण वाचन करायला भेटते किंवा ही सेवा करायला भेटत असते। गुरुपौर्णिमा ही 29 तारखेला आहे, म्हणजेच बुधवारी आहे। आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायण केव्हापासून चालू करायचंय, तर 23 तारखेपासून। तुम्ही जर 23 तारखेला गुरुचरित्र पारायण चालू केले तर तुमची सांगता ही गुरुपौर्णिमेलाच येते। 23, 24, 25, 26, 27, 28, 29 7 दिवस बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी होत आहे। तर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करायचे असतील तर ते कसे करायचे ह्या विषयीचा आजचा ह्या व्हिडिओ। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर सर्वप्रथम ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण करायचे असतील त्यांनी काय करायचे, तर सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण जसं तुम्ही 23 तारखेला चालू करणार आहे, तर 22 तारखेलाच तुम्हाला 1 दिवस आधी 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला 5 चपात्या तुम्हाला छोट्या छोट्या बनवायच्या आहे आणि त्या गाईला खाऊ घालायच्या आहे। गाय आणि 4 श्वानला म्हणजे तुम्ही गाईला आणि कुत्र्याला चपाती टाकणार त्याच्या आधी तुम्हाला मंदिरात, केंद्रात किंवा मठात स्वामींचा असो किंवा दत्त भगवंताचा असो तिथे जायचं आहे। तुम्हाला नारळ आणि दक्षिणा, खडीसाखर ही तुम्हाला भगवंताच्या चरणी म्हणजे स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे। आणि त्यांना सांगायचं आहे की मी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे वाचन करणार आहे। तुमचं नावाचा उल्लेख करून तुम्ही त्यांना सांगा आणि तुम्ही प्रार्थना करा की हे स्वामी आई, हे दत्तप्रभू, माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या। कारण कसं असते माहिती का, जेव्हा आपल्याला आपल्या गुरुचा आशीर्वाद असतो तेव्हा आपण कोणतीही सेवा सहजपणे करून घेतो। आपण काहीच करू शकत नाही, आपल्याकडून करून घेणारे हे आपले गुरु, आपल्याकडून सेवा स्वीकार करणारे हे आपले गुरु। बऱ्याचशा लोकांचं तुम्ही पाहिलं असेल की गुरुचरित्र पारायण चालू तर करता पण त्यांच्याकडून पूर्ण होत नाही। मी स्वतः पाहिलेलं आहे। त्यावेळेस बरेचसे असे काही नेगेटिव्ह त्यांचे विचार किंवा त्यांच्या आजूबाजूची नेगेटिव्हिटी त्यांना त्रास देत असते, त्यांच्या कारण त्यांच्याकडून गुरुचरित्र पारायण पूर्ण होत नाही। तर आधीच आपण आपल्या गुरुला साकडं घालायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे की महाराज, माझ्याकडून ही सेवा तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडून घ्या। त्यानंतर तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय, त्याला तुम्हाला पोळी, छोटीशी चपाती खाऊ घालायची आहे। हे झाली 1 दिवस आधीची तयारी। तर प्रथम तुम्हाला गुरुचरित्राची मांडणी करायची आहे। मांडणीसाठी तुमच्याजवळ दत्त भगवंताचा फोटो असेल तर दत्त भगवंताचा फोटो घ्या, किंवा तुमच्याजवळ दत्त भगवंताचा फोटो नसला, स्वामीची फोटो असली तर तुम्ही तेही ठेवू शकता। एक कलश मांडून घ्या। तुम्हाला मांडणी जर का पाहायची असेल तर मी माझ्या चॅनलवरती मांडणी केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकतात। तशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता। आणि जर तुम्हाला मांडणी आधी तुम्ही केली असेल तर तशा प्रकारे तुम्ही मांडणी करा। आणि ग्रंथ, कधी कधी काय होतं माहिती का, बरेचसे लोक काय करतात, जिथेच मांडणी करता फोटोची तिथेच समोर ग्रंथ ठेवतात। तसं ठेवू नका, कारण 7 दिवसापर्यंत ह्या ग्रंथ आपण एकाच जागी ठेवतो, त्याला हलवत नाही। आणि ग्रंथाला कापड घेऊन कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं असतं, ग्रंथ खुल्ला ठेवायचा नाही। तर काय करायचं, तुम्हाला जिथे तुम्ही मांडणी करणार आहे तिथे छोटासा पाट घ्या, त्या पाटावरती ग्रंथ ठेवा आणि समोर मांडणी करा। पूजाची मांडणी करताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मांडणी पूर्व किंवा पश्चिम व्हायला हवी, म्हणजे
तुम्ही बसणार ना तेव्हा तुमचं तोंड पूर्वेकडे आणि जे मांडणी करणार त्या मांडणीचं तोंड पश्चिमेकडे हवं. मांडणीचं तोंड पूर्वेकडे असलं आणि तुमचं पश्चिमेकडे असलं तरी चालेल, पण उत्तर दक्षिण मांडणी करायची नाही. कारण जर का तुम्ही उत्तरेकडे तोंड करूनही बसले, उत्तरेकडे मांडणीही केली तरी ग्रंथाचं तोंड आणि जे आपण देवाची मांडणी करू दत्तप्रभूंची किंवा स्वामींची त्यांचं हे दक्षिणेकडे तोंड जाईल. तर तुम्हाला मांडणी पूर्व पश्चिमच करायची आहे. तुम्हाला अखंड दिवा ह्या प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही तुपाचाही प्रज्वलित करू शकता किंवा तूप नसल्यास तुम्ही तीडचं तेल येतं त्याचा दिवा प्रज्वलित करा. 7 दिवसापर्यंत ही अखंड दीप लावायचा तुम्हाला आहे. अखंड दीप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे 7 दिवसापर्यंत. गुरुचरित्राचे वाचन करताना तुम्ही खाली बसायला आसन घ्या आणि हेच आसन तुम्हाला 7 दिवसापर्यंत वापरायचं आहे. ते आसन कोणालाच द्यायचं नाही. असं तर आपण जी सेवा करतो, जेव्हाही कोणती सेवा करतो तेव्हा जे आपण आसन घेत असतो ते आसन आपणच घ्यायचं. आपलं आसन कोणाला द्यायचंच नाही. आपली माळही कोणाला द्यायची नाही आणि आपलं आसनही कोणाला द्यायचं नाही. हा एक नियम प्रत्येक सेवेच्या वेळेस लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करणार तेव्हा तुम्हाला ते एक बैठकीमध्येच म्हणजे एक वेळा तुम्ही बसले तर एका बैठकमध्येच पूर्ण करायचं आहे. 7 दिवसाचे 7 अध्याय म्हणजे 7 दिवसाचे विशेष असे अध्याय असतात. ते पूर्ण वाचल्यानंतरच तुम्हाला उठायचं. पहिल्या दिवशी तुम्ही बसणार, पहिल्या दिवशी जे अध्याय वाचणार ते पूर्ण वाचायचे, त्याच्यानंतरच उठायचं. प्रत्येक अध्याय झाल्यानंतर स्वामींचा जय जयकार करायचा आणि आपण जेव्हा पारायण वाचत असतो तेव्हा अगरबत्ती ही लावून ठेवायची किंवा धूप तरी लावून ठेवायची. बऱ्याच वेळा काय होते आपण दीप प्रज्वलित करतो पण अगरबत्ती आपण लावत नाही. अगरबत्ती ही तेव्हा लावून ठेवायची आणि धूप असेल तर धूपही तुम्ही लावू शकतात. नंतर बरेचसे लोक काय करतात, पारायण वाचत असताना म्हणजे ग्रंथाचं वाचन करत असताना फोनवरती बोलतील किंवा घरात कोणी त्यांच्यासोबत बोलत असते तर त्यांना जबाब देतील. असं करायचं नाही. जेव्हा तुम्ही ग्रंथाचं वाचन चालू करणार, आता म्हणजे मी बसली ग्रंथ वाचन करायला, अध्याय माझे चालू झाले, तर कोणाचा फोन येऊ किंवा तुमच्या इथे कोणी विशेष पाहुणे येतील तसं असो किंवा काहीही अर्जंट काम असलं तरी उठायचं नाही. तुमचं लक्ष हे वाचनाकडेच पाहिजे. असं म्हणतात ज्या वेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस भगवान दत्ताचा, स्वामी समर्थ महाराजांचा तिथे वास असतो. तर तुमचं लक्ष हे पूर्णपणे वाचनाकडेच असायला हवं. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही वाचन चालू करणार, वाचनाचे बरेचसे नियम बरेचसे लोक चुकवतात की स्तवन, एक माळ स्वामींची, एक माळ गायत्री मंत्राची आणि गणपती अथर्व शीर्ष हे रोज तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. बरेचसे लोक चूक करतात, पहिल्या दिवशी वाचतात नंतर ते नाही वाचत, फक्त अध्याय चालू करतात. तसं करायचं नाही. आपण ज्या वेळेस पारायणाचे संकल्प घेतो तेव्हापासून तर आपलं पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जिथे झोपणार आहे, तुमचं जे अंथरूण आहे ते अंथरूण फक्त तुमचंच असायला हवं. त्याला एका साईडला ठेवा, त्याला कोणालाच हात लावू द्यायचं नाही, बाहेरून कोणी येणारे असतील त्यांना. आणि जर का तुम्हीही जॉबवरती जात असाल किंवा तुम्हीही कुठे कामाला जात असणार तर घरी आल्यानंतर तुम्ही अंघोळ करायची, नंतर तुम्ही ग्रंथाजवळ किंवा तुमच्या मांडणीजवळ यायचं रात्रीच्या वेळेस. कारण आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं असतं आणि आपल्याला नित्य सेवाही करायची असते. तर तेव्हा तुम्हाला तिथे यायचं असतं तर अंघोळ करूनच तुम्ही या. किंवा तुम्ही तुमचे जे अंथरूण वगैरे आहे त्यांच्यावरती तुम्ही गोमूत्र ते पण शिंपडायचं, घरामध्ये सर्वीकडे शिंपडायचं. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, जे स्कूलला जात असतील, ते घरात येतील, त्यांच्यावरती तुम्ही गोमूत्र शिंपडायचं किंवा गुलाबजलही तुम्ही वापरू शकतात. आणि विशेष म्हणजे पराण्य तर अजिबात चालणार नाही. पराण्याचा खास नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पराण्य म्हणजे कोणाच्याच घरचं अन्न खायचं नाही. विशेष म्हणजे पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करायचं असतं. आणि बऱ्याच वेळा गुरुचरित्र पारायण करत असताना आपण गुरुचरित्र पारायण करतो तर 2 किंवा 3 दिवसापर्यंत आपल्याला थोडासा त्रास होत असतो. कारण आपल्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला थोडासा त्रास देत असते. कारण आपला ओरा जो आहे तो स्वच्छ होत असतो. कसं असते ना, जसं जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तसं तसं त्यामधली ऊर्जा ही आपल्याला मिळत असते आणि आपल्या आजूबाजूला जे काही नकारात्मक गुण असतात ते आपल्यापासून दूर होत असतात. त्याच्या कारण आपला थोडासा स्वभाव चिडचिडा होत असतो. तर ह्या गुरुचरित्र पारायणाच्या काळात तुमच्या घरात जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा तुमच्या घरात कोणी करत असेल
तर त्यांना जास्त त्रास देऊही नका आणि त्यांना जास्त तुम्ही काही बोलूही नका. आणि जे तुम्ही जर करत असणार तर तुम्ही खरंच कोणाला काही बोलू नका. कारण जे गुरुचरित्र पारायण वाचतात आणि जे गुरुचरित्र पारायण करत असतात त्यांच्या मुखातून बरेच वेळा असे शब्द निघतात की ते घडतात. तर जर तुमच्या घरात कोणी गुरुचरित्र पारायण वाचत असेल तर त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. आणि कसं आहे, गुरुचरित्र वाचणे म्हणजे आसान नाही. तुम्हाला भलेही असं वाटत असेल की हे तर वाचन करत बसले किंवा काय 2 तास तर बसायचं आहे, 1 तास तर बसायचं आहे, पण गुरुचरित्र वाचन करण्यासाठी शरीराची शुद्धता, मनाची शक्ती, तुमचं शरीर कितीही स्ट्रॉंग असलं तर थोडासा त्रास त्याला होत असतो. आणि तुमचं मन कितीही स्थिर असलं तरी त्याच्या मनामध्ये वाईट वाईट विचार येतच असतात. तर गुरुचरित्र वाचताना साधारण नसतं. बरेचसे घरातले लोक काय म्हणतात, हे आता बसलाय, आरामात बसतोय, आरामात वाचतोय, याला काय आहे, याला काय त्रास होतोय. पण गुरुचरित्र वाचणाऱ्याला थोडासा त्रास होत असतो. त्याला चिडचिड झाली तरी त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. वातावरण घरामध्ये शांतच असायला पाहिजे. कारण 7 दिवसापर्यंत साक्षात दत्तप्रभू तुमच्या घरामध्ये वास करतात. भलेही ते प्रत्यक्ष तुम्हाला दिसत नसतील पण अप्रत्यक्ष रूपात ते तुमच्या घरामध्ये असतातच. आणि जेवढं जमेल तेवढं ब्रह्ममुहूर्तामध्ये गुरुचरित्र वाचण्याचं तुम्ही ठरवा. सकाळच्या 3 वाजतापासून तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही गुरुचरित्र वाचन करू शकतात. फक्त 12 ते 12:30 ह्या काळामध्ये तुम्ही वाचन करायचं नाही, कारण ती दत्तप्रभूची भिक्षेची वेळ असते. गुरुचरित्र जेव्हा तुमचं चालू असेल त्या दरम्यान जमलं तर तुम्ही दोन्ही टाइम, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम स्वामींची, दत्त महाराजांची आणि गणपतीची आरती घ्या. आणि जे तुम्ही खाणार, आता खायचे याच्यामध्ये नियम असतात, खायचे नियम तुम्ही विशेष पाळा. आता बरेचसे लोक तर असं करतात, गुरुचरित्र पारायण करतात पण नियम खायचा कोणताच पालन करत नाही. पण जर का तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करत असणार तर तुम्हाला नियम हे करायचेच आहे. खाण्याचे नियम तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या, ते तुम्हाला करायचेच आहे. तर एक धान्य खायचं, म्हणजे जर का तुम्ही भात खाणार आहे ना तर तुम्हाला गव्हाची पोळी चालणार नाही. आणि जर का तुम्ही पोळी खाणार ना तुम्हाला भात चालणार नाही. ज्वारी खायची असेल तर तुम्हाला गहू चालणार नाही. तर खायचेही नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. खायचे नियम असे, डाळ कोणत्याच प्रकारची चालणार नाही. एक धान्याचे जे 2 भाग होता ते कोणतेच चालत नाही आपल्याला. तुम्ही डाळ वगैरे कोणतीच खाऊ शकत नाही. पोळी चालेल तुम्हाला, पोळीचंच ठेवा, कारण ही चपाती ही लागतेच, भातावरती होत नाही. आणि भातासोबत डाळ खाल्ल्याशिवाय आपलंही चालणार नाही. तर भात नाही खाल्ला तरी चालेल, ज्वारी नाही खाल्ली तरी चालेल, पण पोळी आणि त्याच्यासोबत तुम्ही भेंडी खाऊ शकता, आलूची भाजी खाऊ शकता, त्यानंतर गिलकी खाऊ शकता, दही, दूध, दुधाचं पनीर बनवलं ते तुम्ही खाऊ शकता, टमाटर चालतील, मिरच्या चालतील. त्यानंतर मसाले जे असतात ना ते कोणतेच चालत नाही. फक्त लाल मिर्च वगैरे तुम्ही वापरू शकता, हिरवी मिर्च वापरू शकता, हळद तुम्ही वापरू शकता, जिरं तुम्ही वापरू शकता, मोहरीही चालणार नाही. आणि आंबा, फळं वगैरे सर्वच चालतात, कारलं वगैरे पण नाही चालणार. म्हणजे खाण्याचे जे नियम आहे, आपला जो गुरुचरित्र ग्रंथ आहे ते गुरुचरित्र ग्रंथाच्या पहिल्या पेजवरती सर्व नियम लिहिलेले आहे. ते देखील तुम्ही वाचून घ्या एक वेळा आणि तसेच तुम्ही करायचे. दुसरं, गुरुचरित्र पारायण तुमचं चालू असेल आणि तुम्ही जर आज तुमच्यासाठी जे जेवण बनवलं, जसं आलूची भाजी आणि पोळी बनवली, त्याचा नैवेद्य तुम्ही जिथे मांडणी केली आहे तिथेही नैवेद्य तोच दाखवा. घरामध्ये दुसरं जेवण बनलेलं असेल ते दाखवायचं नाही. आणि जर का तुमची मिसेस असेल किंवा तुम्ही स्वतः पारायण करताय, पारायण कोण करते आहे त्याच्यावरती नक्की आहे. तुम्हाला जेवण फक्त तुमच्या आईच्या हातचं, तुमच्या मिसेसच्या हातचं किंवा तुमची जे बहीण असेल तिच्या हातचं चालेल. त्याच्या अतिरिक्त तुम्हाला जेवण कोणाच्या हातचं चालणार नाही. तुम्हाला स्वतःच जेवण बनवायचं. म्हणजे आपल्या घरामधले जे आहे, बहीणही लग्न करून जर का सासरी गेली असेल तर तिच्या हातचं जेवण आपल्याला चालणार नाही. बरोबर, एवढं तर कळलं असेल. आणि जेवण करताना स्वामींची नैवेद्य दाखवला, त्यानंतर आरती केली, त्यानंतरच जेवण करा. रात्रीच्या वेळेस विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला करायचंच आहे. सकाळी गुरुचरित्राचे पारायण आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम हे नित्य नियमाने तुम्हाला करायचं आहे. 11 माळी आणि 3 अध्याय नित्यसेवा ही तुम्हाला करायची आहे. आणि विशेष गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये चालत असेल त्यावेळेस मांसाहार अजिबात करायचा नाही. मांसाहार ह्या चालतच नाही. खाली जमिनीवरती तुम्हाला झोपायचं आहे आणि जेवढं जमेल
तेवढं तुम्ही तुमच्या डाव्या बाजूने झोपा. स्वप्नाच्या रूपातही म्हणजे दत्तप्रभूचं आपल्याला दर्शन घडत असते. ह्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं मनामध्ये तुम्ही नामस्मरण चालू द्या. कारण पारायण हे तुम्ही म्हणता ना की यांनी गुरुचरित्र पारायण केलं, मला पण करायचं आहे. मग खरं सांगू का, मुळात पारायण करणारा व्यक्ती खूप भाग्यवंत असतो आणि त्याच्याकडून महाराज ही सेवा जर का करून घेत आहे ना, तर खरंच स्वामींची कृपा आहे त्याच्यावरती, म्हणूनच तो व्यक्ती पारायण करू शकतो. तर गुरुचरित्र पारायण म्हणजे तुमच्याकडून झालं तर हे समजा तुमचं नशीबच खुललं. आणि ते गुरुचरित्र पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्त करत असाल तर मग सांगायचंच काय, कारण आपल्या गुरुची सेवा करणार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कोणतीही अडचण आली, कसलीही अडचण असे ते सूतक असो, विटाळ असो, किंवा म्हणजे जे कोणते असे निमित्त असतात की आता पारायण होणारच नाही, तर हे असं चालणार नाही. कारण तुम्हाला पारायण काहीही आपल्या घरामध्ये घडलं तरी पारायण हे पूर्ण करावंच लागतं. एखाद्या वेळेस असं व्हायला नको, पण कोणाच्या घरामध्ये जर का सूतक वगैरे झालं आणि त्या टायमात आपण वाचन करू नाही शकत, तर तेव्हा तुम्ही काय करायचं, तुमच्या गावामध्ये एखादा ब्राह्मण असेल किंवा तुमचे कोणी नातेवाईक असेल त्यांनाच सांगून तुम्ही जितकं जमेल तितकं लवकरात लवकर ते पारायण संपवून टाकायचं. कारण पारायण ह्या ग्रंथ अर्धवट सोडता येत नाही. आणि त्याच दरम्यान नैवेद्यही त्यांच्याकडूनच, म्हणजे जे वाचणार असतील त्यांच्याकडूनच खडी साखरेचा नैवेद्य त्यांना ठेवायला लावायचा आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर हे पारायण संपवून घ्यायचं. पारायण अर्धवट सोडायचं नाही. कोणतीही बाधा असो ती, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणाला मूल झालं असेल किंवा लांबचं कोणी वारलं असेल, सूतक समजून घ्या तुम्ही, म्हणजे मी काय म्हणत आहे ते, असं काही प्रॉब्लेम आला असेल तर पारायण दुसऱ्या व्यक्तीकडून वाचन करून घ्यायचं, पारायण अर्धवट सोडायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. एका बैठकीमध्येच वाचन करा. कोणी कितीही तुमच्यासोबत बोललं त्यांच्यासोबत बोलू नका. कोणासोबत तुमचे भांडण झाले तरी त्यांच्यासोबत भांडू नका. जमलं तर लोकांच्या घरी जाऊच नका आणि तुमच्या घरातच राहा. नोकरीच्या कारणाने तुम्हाला बाहेर जावं लागतं तर पर्याय नाही, तेव्हा तुम्हाला जावंच लागणार आहे, कारण ते तुमचं कर्म आहे. आणि महाराज म्हणता नेहमी कर्म सांभाळून प्रपंच करायचा, कारण कर्म हे आपल्याला करावेच लागतील, तेव्हाच तर आपण परिवार सांभाळू शकतो. आणि महाराज कधीच सांगत नाही की तू तुझा प्रपंच सोडून तू फक्त माझी भक्ती कर आणि तू प्रपंच सोडून फक्त देव देव कर, असं कधीच स्वामी सांगत नाही. तर प्रपंचही तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, परमार्थही तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, स्वामीची सेवाही तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तुमच्याकडून कोणाचे मन दुखणार नाही असे नेहमी वागा. आणि हीच वस्तू स्वामींना, दत्तप्रभूंना प्रिय असते. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्राचे वाचन करायचे आहे. आणि जर का एखादा पॉईंट कोणता सुटला असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी नक्की तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की गुरुचरित्र पारायण हे माझ्याकडून होईल की नाही, तर तुम्ही स्वामींना साकडं घाला, महाराज तुमच्याकडून करून घेतील. गुरुचरित्र पारायण करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. 7 गुरुचरित्र पारायण जर का तुम्ही केले तर तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे तो नाहीसा होत असतो. पण असो, अशा प्रकारे तुम्ही एकतर गुरुचरित्र पारायण करा, बाकी स्वामी महाराज आपल्याकडून सेवा जी आपल्याला ज्या वेळेस हवी आहे त्यावेळेस महाराज करून घेतात. बाकी झालेली सेवा आपल्या स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.